नमस्कार, कांतास किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत उरलेल्या शिळ्या भातापासून मस्त खरपूस थालीपीठ. एकदम टेस्टी लागतात आणि आपण नेहमी जे भात फोडणीचा भात वगैरे करतो तसं न करता अशा प्रकारे थालीपीठ करून बघा. खूप छान लागतात, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कांतास किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याच्या नंतर जर रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. इथं मी एक बाऊल घेतला. बाऊलमध्ये ना 1 वाटी शिळा भात घेतला आहे. रात्रीचा भात होता उरलेला तो घेतला आणि अर्धी वाटी ना बेसन पीठ घेतलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. भाताला जर मीठ घातलेलं असेल ना तर अंदाजेच मीठ घालायचं आहे. भाताला जर मीठ घालेलं नसेल तर मग थोडंसं जास्त घाला. आणि एक कांदा घेतला होता छोटासा बारीक चिरून, तो कांदा घातला आहे. आणि इथं चटणी वाटून घेतली होती मी. ते 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या होत्या त्या ठेचून घेतल्या, खलबत्त्यात त्या घातल्या. आणि थोडंसं चिमूटभर आहे ना हळद घातली, थोडंसं लाल मिरची पावडर घातलं, 1 टेबलस्पून थोडीशी कोथिंबीर घातली. आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जे मसाले घातले ना याच्यामध्ये त्याला एकजीव करून घ्यायचा चांगला, म्हणजे मसाले सगळे याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं. आता मी इथं तेल घेतलं आहे. थोडं तेल आहे ना हाताला लावून घ्यायचं आणि परत याचा असा गोळा करून घ्यायचा, म्हणजे हाताला चिकटतं ना, म्हणजे तेल लावलं म्हणजे हाताला चिकटणार नाही. हे बघा मी असा गोळा करून घेतला. आता काय करू, एका डिशमध्ये दुसऱ्या काढून घेऊ. इथं मी ना पोळपाट घेतला आणि एक असं प्लास्टिक घेतलं. असं पन्नी असती ना साखरेची, ती घ्यायची, धुवून स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची. आणि मग याला आहे ना परत पुसून घ्यायची ओली असली तर. आणि मग त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि मग हे असं गोळा घ्यायचा. तुम्ही कपडा असेल ना पांढरा कपडा त्याच्यावरती सुद्धा हे थालीपीठ थापू शकता. तर असा हे उंडा घ्यायचा आणि ना खाली मी तेल लावून घेतलं होतं पन्नीला आणि हाताला पाणी लावायचं, चिकटत नाही मग पाणी लावलं हाताला तर. मग असं हलक्या हातानं काय करायचं, थालीपीठ थापायचे. तुम्ही ना उरलेल्या भाताचे ना किंवा मग खिचडीचे एकदा अशा प्रकारे थालीपीठ करून बघा, खूप छान लागतात. मी तर नेहमीच असे करते. मी फोडणीचा भात न करताना असे थालीपीठ करते आणि मुद्दामहून जास्त भात लावते आणि हमखास असे थालीपीठ आमच्याकडे असतात भात उरल्यावरती. आणि तुम्ही हे ना तर मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकतात किंवा मग सकाळी नाश्त्यासाठी एकदम खरपूस लागतात. तर हे बघा हे असे आता आपण थापून घेतले. आता काय करायचं, याला होल करू. म्हणजे सगळीकडून असे याला होल केले ना, मग यामध्ये तेल सोडलं का मग खूप छान खरपूस भाजल्या जाते. हे बघा असे 4-5 होल मी असे करून घेतले. सगळीकडून होल करून घ्यायचं, म्हणजे याच्यात तेल सोडलं का मग सगळीकडून छान खरपूस भाजले जाते. आणि असं हातावरती काढून घ्यायचं, अलगद निघतात, चिकटत नाही, काही नाही, मस्त. आता इकडे मी गॅसवरती ना पॅन ठेवली होती. तर तापायला गॅस पहिलेच चालू केला होता. पॅन चांगली तापली, त्याला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग हे थालीपीठ यावरती टाकायचं आणि मग असे छिद्र केलेले ना आपण याच्यामध्ये तेल सोडायचं, म्हणजे मग हे छान भाजतं. आता एका साईडनं हे चांगलं झालं आहे. चांगलं म्हणजे एका साईडनं चांगलं होऊ द्यायचं बरं का, नाही तर मग एकदम असं उलटलं ना मग हे काय होतं, तुटून जातं. म्हणजे याच्यामध्ये भाताला थोडंसं म्हणजे हे नसती ना अशी बाइंडिंग वगैरे, हे नसतं, मग ते पटकन तुटून जातं, तुकडा पडून जातो त्याचा. म्हणून एका साईडनं चांगलं होऊ द्यायचं, खरपूस भाजू द्यायचं आणि मगच त्याला उलटायचं. आणि मग नंतर उलटल्याच्या नंतर आहे ना असं परत या होलमध्ये तेल सोडायचं, सगळीकडून तेल सोडायचं, मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही एकदा करून बघा, इतके छान खमंग लागतात हे लोणच्याबरोबर, दह्याबरोबर आणि शेंगदाण्याची चटणी किंवा मग ओली खोबऱ्याची चटणी आहे, तर पुदिन्याची चटणी याच्याबरोबर एकदम भारी लागतात. हे बघा आपलं एक थालीपीठ करून झाले बघा, किती छान खरपूस भाजलं आहे. बघता क्षणी मस्त खावं वाटतं, की तोंडाला पाणी सुटलं की नाही. आता मी अजून एक तुम्हाला थालीपीठ करून दाखवते. हे असं परत पाणी लावायचं, खाली पण परत तेल लावायचं आणि हलक्या हाताने असं थालीपीठ थापायचं. साईडनं काय करायचं, असं पाणी लावून थोडंसं गोल गोल आकार हे करायचा सगळीकडून. हे असं गोल करून घेऊ. तसं हे चिरत वगैरे नाही, परत असं मस्त गोल याला आकार द्यायचा आणि थापायचं थालीपीठ.
एवढे पटकन होतात आणि याला काही जास्त मसाले पण लागत नाही, काही नाही. आणि एक टेस्ट वेगळी. आपण नेहमीच फोडणीचा भात करतो ना, उरला भात की कर फोडणी दे, म्हणजे तसं न करता ह्या पद्धतीने करून बघायचं. आणि जास्त तेल पण लागत नाही. आपण जे समजा भजे वगैरे करतात ना, वडे करतात उरलेल्या भाताचे, ते तेलकट ऑइली होतात. कोणाकोणाला जास्त तेलकट आवडत नाही ना, मग अशा पद्धतीने हा नाश्ता करून बघा एकदा, खूप छान लागतो. हे बघा, हे दुसरं पण आपण थालीपीठ केलं आहे आता. मस्त तेलाला पण होलमध्ये असं तेल सोडायचं, मग मस्त खरपूस भाजतात. हे बघा किती छान आहे, म्हणजे तव्याला चिकटत सुद्धा नाही बघा. मस्त असं कडक झालंय आणि खरपूसच भाजायचं, मग खूप छान लागतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली तर ती कमेंटद्वारे मला नक्की सांगा. चला, भेटूया अशाच पुढच्या एका मस्त हेल्दी आणि चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. थँक्यू.